जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ. जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीला मुदतवाढ. तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशावळ समिती स्थापन. सातबारा असलेल्यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरा. बीडमधील आमदारांची सरकारच्या उपसमितीकडे नवी मागणी. प्रकाश सोळंके, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यासह विजयसिंह पंडितांचा विखेंकडे प्रस्ताव. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची विनोद तावडेंशी मराठा आंदोलनाबाबत चर्चा. अमित शहांनी घेतली मराठा आंदोलनाची माहिती. उपराष्ट्रपती आणि बिहार निवडणुकीसंदर्भातही दोघांमध्ये चर्चा. सोयीसुविधा देणं महापालिकेचं काम. मराठ्यांच्या पोरांचं पाणी बंद केल्यास बीएमसी आयुक्तांना सुट्टी नाही. मनोज जरांगेंचा थेट इशारा. पण कधी ना कधी वेळ बदलत असती. तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं. मराठा आंदोलकांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर आंदोलकांसाठी स्वच्छतागृह आणि पाणी. आझाद मैदानाजवळील खाऊ गल्ली सुरू. सरकारनं खाऊ गल्ली बंद ठेवण्यास सांगितलं नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. ईस्टर्न फ्रीवेवर वाहनांच्या रांगा. मराठा आंदोलनामुळे वाहतूक संथ गतीनं सुरू. कामावर जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा फटका. वाशी टोल नाक्यावर मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी. मराठा आंदोलक आणि सर्वसामान्य एकाच वेळी मुंबईकडे निघाल्यानं वाहतूक कोंडी.